शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय जिजाऊ. जय अरे शिवराय. तुमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा. सर्व भावांना जय शिवराय जय भीम. आज रायगड किल्ल्यावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 राज्याभिषेक झाला होता ते हेच ठिकाण आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन तयार करण्यात आले होते. ते हेच सिंहासन आहे. हा संपूर्ण परिसर इतका भव्य दिव्य होता की या ठिकाणी गागाभट काशीवरून बोलावण्यात आला होता. इथल्या बामणाईनं छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला म्हणून काशीवरून गागाभटला बोलावण्यात आलं. गागाभटला त्याची नाणी तुला करण्यात आली होती. म्हणजे एका तागड्यात त्याला बसवण्यात आलं होतं आणि दुसऱ्या तागड्यात पैसे सोनं चांदी असं त्याची नाणी तुला केली होती. म्हणजे गागाभट हा काही फुकट आला नव्हता, तर गागाभट हा पैसे देऊन आलेला ब्राह्मण होता. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे हे शूद्र समजायचे म्हणून इथल्या ब्राह्मणाईनं छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेकाला विरोध केला. परंतु समतेचा असा एकमेव राजा होऊन गेला की जो या ठिकाणी सगळ्यांना न्याय घेऊन दिला. आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. ते हेच भव्य दिव्य ठिकाण आहे. याच ठिकाणावरून महाराजांनी हे रयतेचं राज्य आणि स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलं. आणि पहिला बहुजनाचा राजा या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी राजा निर्माण झाला. त्यांच्या आज ठिकाणाला भेट दिली. सर्वांना मी जय शिवराय जय भीम करतो. सर्वांनी रायगड किल्ल्याला नक्की भेट दिलं पाहिजेत. रायगड किल्ला म्हणजे अरे स्वराज्य आहे आणि स्वराज्याहून दुसरं म्हणजे की एक स्वर्ग आहे. की खरंच स्वर्ग जर पाहायचा असेल तर या रायगडवर आल्यानंतर आपण पाहू शकतो. म्हणून रायगडला भेट द्या. रायगडवर येऊन छत्रपती शिवाजी राजांना काय केलं ते समजून घ्या. हेच आवाहन करतो, विनंती करतो. जय शिवराय जय भीम. या कोरक्या भूमीला आज छत्र लाभलं. या कोरक्या भूमीला आज छत्र लाभलं. अनसुबराज माझ छत्रपती